म्हणून मानधन त्यांचं 1-2 महिना लेट झालं, कारण त्याच्या हाजेऱ्या त्यांचा जे उपस्थितीचा जो अहवाल यायला लागतो तो अहवाल आला नाही, म्हणून त्यांचं मानधन लेट आहे. मी सभागृहाला आश्वस्त करेन की प्रति महिन्याला 1 ते 5 तारखेच्या दरम्यान त्यांचं मानधन दिलं जाईल, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. आर्थिक अडचणीत असल्याने आपण पगार देऊ शकत नाही किंवा मानधन देऊ शकत नाही, आकृती बंद करू शकत नाही, उत्तर ठीक आहे, समजू शकतो. पण अध्यक्ष महाराज, आपण 24 फरवरी 2026 मंत्री महोदय बैठक घेतली. त्या बैठकीचं इतिवृत्त मी अध्यक्ष महोदयांना पाठवलं. इतिवृत्तात आपण मान्य काय केलं की दर महिन्याला त्यांचं 10,000 रुपयाचं मानधन हे दर महिन्याला देऊ. आता तुम्हीच उत्तरात सांगता की मार्च 2026 पर्यंतचं मानधन दिलं, म्हणजे एप्रिल मे. नाही अध्यक्ष महाराज, पण जेव्हा आपण शब्द देतो तर आपल्याला शब्दानुरूप जर अधिकारी काम करत नसतील तर अध्यक्ष महाराज, काही राज्याचे मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यांना सतरंजीवर बसवायचे. अधिकारी आपल्याला हवी आहे का? तुम्ही जर शब्द देता आणि तुम्ही शब्द देताना माझ्या छातीवर महादेव भगवान असतात, महादेवाच्या समोर तुम्ही शब्द देता आणि आता तरी कमीत कमी आश्वासन द्या की दर महिन्याला ते 10,000 रुपये मानधन द्या, बाकी वाढवा नका वाढवू हा तुमचा प्रश्न आहे, पण त्यांना जगायला तर लागेल ना. तुम्हाला असं म्हणता येईल का की आठवड्यातून सोमवारी आपण ऑक्सिजन देऊ, 6 दिवस प्राणवायू देणार नाही, असं चालते का? मग त्यालाही पोट आहे ना. तर कमीत कमी आता तुम्ही आश्वासन द्या की दर महिन्याला ते दिलं जाईल. दिल्या गेलं नाही तर मंत्रिपदाचा मी राजीनामा देईल अशी घोषणा कर. सुधीर भाऊंची व्यवस्था पण होईल, काय अडचण येणार नाही. मी या ठिकाणी या निमित्तानं रेलटेल आणि ITI कंपनीची मुदत सप्टेंबर 25 संपली आणि नवीन कंपनी नेमण्यासाठी HPC कडे प्रस्ताव पेंडिंग आहे, म्हणून मानधन त्यांचं 1-2 महिना लेट झालं, कारण त्याच्या हाजेऱ्या त्यांचा जे उपस्थितीचा जो अहवाल यायला लागतो तो अहवाल आला नाही, म्हणून त्यांचं मानधन लेट आहे. मी सभागृहाला आश्वस्त करेन की प्रति महिन्याला 1 ते 5 तारखेच्या दरम्यान त्यांचं मानधन दिलं जाईल, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही.